नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या सिरीज मधला पुढचा व्हिडिओ बघूयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेडियल नोड्स म्हणजे काय स्फेरिकल नोड त्याबद्दलचं आपण डिटेल्स बघितले होते. आज आपण अँग्युलर नोड्स हा पॉइंट बघूयात. ठीक आहे. तर कोणतं पण वेव्ह फंक्शन साय, एनी वेव्ह फंक्शन साय is represented by two nodes or two wave function. One is radial wave function and another one is angular wave function. ओके. एनी ऑर्बिटल म्हणजे साय इज नथिंग बट ऑर्बिटल म्हणजे इलेक्ट्रॉनची वेव्ह, इलेक्ट्रॉनची जी वेव्ह आहे त्या वेव्हचं डिस्क्रिप्शन, ती वेव्ह काय आहे, कशी आहे, त्याचा ऍड्रेस, त्याची इन्फॉर्मेशन, ती जी काय आपल्याला द्यायची, दिस वेव्ह इन्फॉर्मेशन इज गिव्हन इन टू टर्म्स. फर्स्ट वन इज रेडियल अँड सेकंड वन इज अँग्युलर. ठीक आहे. तर रेडियल आणि अँग्युलर म्हणजे काय बघा. रेडियल इज रिलेटेड टू रेडियस. इट इज नथिंग बट डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. रेडियल म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. अँड व्हॉट अबाउट अँग्युलर. अँग्युलर मीन्स वी आर गोइंग टू गिव्ह शेप. ओके. ती जी काय वेव्ह आहे त्या वेव्हचा शेप. इट इज नथिंग बट शेप ऑफ अ ऑर्बिटल. ओके. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये रेडियल वेव्ह फंक्शन म्हणजे काय, तर डिस्टन्स किती आहे, आर कसा काढायचा, साय स्क्वेअर वर्सेस आर ते ग्राफ्स बघितले. त्याच्यानंतर रेडियल नोड्स बघितले, बरोबर ना. तर आज आपण अँग्युलर नोड तो पार्ट सुरू करूया. ठीक आहे. चला. So let us see what is angular node. So angular node is nothing but we are going to see nodal planes. Okay. Or in other words, we are going to see the point shapes of atomic orbital. Okay. So what is the logic? Whenever we draw, we say electron is a wave. So ही wave काय असणार आहे, around x, y, z axis. Okay. x, y, z हे तीन ऍक्सिस आहेत. नीट इमॅजिन करा. x हॉरिझॉन्टल, z वर्टिकल आहे आणि y इज परपेंडिक्युलर लाईक दिस. ठीक आहे. सो आपली जी वेव्ह आहे हे तिन्ही एक्स वाय झेड या तिन्ही प्लेन्स मधनं किंवा तिन्ही ऍक्सिस मधनं काय होते, सिमेट्रिकली किंवा अनसिमेट्रिकली बाहेर पडते. ओके. सेंटरला कोण आहे, न्यूक्लियस आहे आणि त्याच्या न्यूक्लियसच्या अराउंड ती कशी अरेंज झाली ते आपल्याला बघायचंय. वेदर इट इज सिमेट्रिकली लोकेटेड, ओके, और अदरवाइज अनसिमेट्रिकली म्हणजे फक्त एकाच ऍक्सिसवर आहे, दुसऱ्या ऍक्सिसवर नाही, वगैरे वगैरे हे सगळे पॉइंट बघायचे. अँड दिस इज नथिंग बट शेप ऑफ द ऑर्बिटल. ओके. चला सुरू करूयात. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट वन, एस ऑर्बिटल. सो एस ऑर्बिटल इज स्फेरिकल इन शेप. ओके. शेप कसा आहे त्याचा, स्फेरिकल आहे. स्फेरिकल याचा अर्थ काय, सेंटरला न्यूक्लियस आहे आणि त्याच्याकडे ही जी इलेक्ट्रॉनची वेव्ह आहे और इलेक्ट्रॉनचा जो प्रेझेन्स आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड और इलेक्ट्रॉन डेन्सिटी. बघा मी वेगवेगळे वर्ड्स वापरते. इलेक्ट्रॉन वेव्ह, इलेक्ट्रॉन क्लाउड, इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉन प्रोबॅबिलिटी. कळलं. जर का इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये असेल तर न्यूक्लियस पासून स्फेरिकल एवढ्या एरियामध्ये काय ह्या इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी आहे. ओके. सो दिस इज कॉल्ड एज एस ऑर्बिटल. ओके. सो हाऊ इट इज शोन, एस ऑर्बिटल इज शोन लाईक अ स्फिअर and it is a dense sphere means what, या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. सो दिस वन ऑर्बिटल मीन्स वन इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. आता पुढे जाऊयात. सपोज दिस वन इज 1s, देन हाऊ टू ड्रॉ 2s. 2s कसा असणार आहे, 1s च्या नंतर मोठा. आपण काल डायग्राम काढला होता ना की 1s मध्ये एक पीक, 2s मध्ये दोन पिक्स, बरोबर. सो 2s कसा काढायचा बघा. 2s विल बी अराउंड 1s ऍट सम डिस्टन्स. कळालं. 1s च्या कडेनी 2s आहे. बट व्हॉट इज द स्पेशालिटी, 2s मध्ये एक नोड आहे. तो नोड कसा दाखवायचा की 2s चे इलेक्ट्रॉन सपोज या एरियामध्ये, एवढ्या एरियामध्ये प्रेझेंट आहेत. सो द एरिया बिटवीन 1s अँड 2s, ओके, द एम्प्टी एरिया बिटवीन 1s अँड 2s इज कॉल्ड एज नोड. हा जो मधला एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण, नोड. स्पेसिफिकली दिस इज कॉल्ड एज रेडियल नोड. लक्षात आलं. 1s आणि 2s त्याच्यामध्ये जो रिकामी जागा आहे दॅट इज रेडियल नोड. कळलंय. म्हणजे बघा आपण 2s कसा काढणार, एक स्फिअर, त्याच्याकडे दुसरा स्फिअर. ओके. जरा छान डायग्राम काढा. सो वन स्फिअर अराउंड विच अनदर स्फिअर. सो पहिल्या स्फिअर मध्ये इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्यामध्ये पण इलेक्ट्रॉन आहेत, पण या दोघांचा जिथं कॉन्टॅक्ट होतो, यू कॅन से लाईक अ बॉर्डर लाईन. Okay, there you will not get electrons. So this one is our nodal plane.
sorry, nodal area, or what we call it as, it is three-dimensional nodal area. It is spherical node, isn't it? स्फेरिकल नोड म्हणजे काय, एक स्फिअर आहे, त्याच्यावरती दुसरा स्फिअर आहे आणि त्याच्यामध्ये जो स्फिअर राहतो एम्प्टी, तो कोणता आहे, स्फेरिकल नोड. व्हॉट वी कॉल इट ॲज रेडियल नोड. लक्षात आलं? ओके. नाउ नेक्स्ट वन, जेव्हा आपण एस ऑर्बिटल असं काढतोय, एक्स ऍक्सिस वर पण आहे, वाय वर पण आहे, झेड वर पण आहे. यू कॅन सी एनी वन, 1s 2s 3s कोणते पण काढूयात. कोणता पण एस ऑर्बिटल काढला की स्फेरिकल काढणार. त्याच्या आतमध्ये नोड येतात, पण असं कुठला ऍक्सिस किंवा असा कुठला तरी प्लेन आहे का की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीत. इलेक्ट्रॉन एक्स ऍक्सिस वर पण आहेत, वाय ऍक्सिस वर पण आहेत, झेड ऍक्सिस वर पण आहेत. बरोबर आहे. सो इट इज इक्वली अराउंड 3 डायमेन्शन. सो स्फेरिकल इज, इट इज इक्वल along all axis. कळालं? सगळ्या ऍक्सिस कडनं इक्वल आहे, म्हणजेच त्याला स्वतःची काय डायरेक्शन आहे का, नाही. सो इट हॅव नो डायरेक्शन, और इट हॅव नो डायरेक्शनल कॅरेक्टरिस्टिक, की अलॉंग एकाच ऍक्सिस वर आहे, दुसरीकडे नाही, असं काही डायरेक्शन आहे का, नाही. इट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम द सेंटर. लक्षात आलं? नेक्स्ट पॉइंट, डायरेक्शनल अनालिसिस नाहीये, हे नाहीये. मग याच्यामध्ये नोडल प्लेन, वर्ड कोणता आहे बघा, नोडल प्लेन. नोडल प्लेन येणार का, नाही येणार. नोडल प्लेन म्हणजे काय, अ प्लेन ऑन विच इलेक्ट्रॉन्स आर ऍबसेंट. असं परपेंडिक्युलर, उभं, बरोबर ना, कुठलंच प्लेन असं नाही की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीत. सो व्हॉट यू कॅन से, इट हॅव झिरो नोडल प्लेन. लक्षात आलं? सो दिस इज अबाउट एस ऑर्बिटल. लक्षात आलं का? चला एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढे जाऊया. पुढचा आपण ऑर्बिटल बघूया, पी ऑर्बिटल. ओके, चला. सो आपण इथं एक लिहून ठेवूयात एस ऑर्बिटल साठी. व्हॉट वी हॅव सीन फॉर एस, इट इज स्फेरिकल इन शेप, इट हॅव नो डायरेक्शन, इट हॅव रेडियल नोड्स. रेडियल नोड आहेत का, येस, बट अँग्युलर नोड्स, angular node is 0. Okay, angular node is 0. लक्षात आलं? This angular node is nothing but L. L व्हॅल्यू किती आली त्याची, 0 आली. कळलं? चला आता आपण पुढे जाऊया, p ऑर्बिटल बघूया. So p orbital have dumbbell shape. We know there are 3 p orbitals. Okay, px, py, pz. So कसे काढायचे बघा, they are along the axis. P orbitals are what we call it as, P orbitals are dumbbell in shape. It is dumbbell in shape. They are present along the axis. आता ऍक्सिस वर आहे, याच्यावरच काय कळते, they are directional in character. They are directional in character. लक्षात आलं? So P orbital कोणकोणते आहेत, px, py, pz. So px is present along x axis. Py is present along y axis and pz is present along z axis. So suppose this is x, y and z, x, y and z, x, y and z. Okay, so px कुठं काढणार म्हणलं आपण, along x axis. So if you have this px orbit, it will be like this. py कसा काढणार आपण, y axis वर, and pz will be along z axis. ओके, आणि डायग्राम्स जरा रेडियल नोडचे डायग्राम बघितले तर लक्षात येईल. 1p नसतो, डायरेक्टली 2p. सो वेन वी राईट 2px, 2py, 2pz. ओके, ऍट दॅट टाइम रेडियल नोड, रेडियल नोडचा व्हिडिओ बघितला की तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये, रेडियल नोड फॉर 2p इज 0. सो इट इज 0 फॉर ऑल. लक्षात आलं? अँड नाउ व्हॉट वी आर गोइंग टू सी, अँग्युलर नोड. Angular node, or what we call it as nodal plane. So let us check out what does it mean. So node याचा अर्थ काय, नो इलेक्ट्रॉन, आणि शेप म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स आर देअर. सो वेन वी ड्रॉ द शेप लाईक दिस, की px वरती इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे काय, एक्स ऍक्सिस वरती इलेक्ट्रॉन आहेत. सोपं आहे की नाही? सो इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट ऑन एक्स ऍक्सिस. मग इलेक्ट्रॉन कुठं नाही आहेत, इलेक्ट्रॉन कुठे नाही आहेत, वाय ऍक्सिस वर नाही, झेड ऍक्सिस वर नाही. कळलं ना? आता y आणि z मिळून एक प्लेन करता येईल, वाय झेड प्लेन. बघा, एक्स ऍक्सिस म्हणजे ह्याचा हॉरिझॉन्टल प्लेन, बरोबर. वाय ऍक्सिस आपण असा उभा काढलाय,
बरोबर, आणि झेड कुठं काढलाय असा परपेंडिक्युलर. सो वाय झेड प्लेन म्हणजे कसं, या बोर्डला परपेंडिक्युलर असं जे प्लेन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाहीत. कळतंय? सो वाय झेड प्लेन इज नोडल प्लेन. कळालं? वेअर इलेक्ट्रॉन्स आर नॉट प्रेझेंट. कळालं? आणि एक्स ऍक्सिस वर इलेक्ट्रॉन आहेत, वाय झेड वरती इलेक्ट्रॉन नाही. देर इज ओनली वन प्लेन विच डज नॉट हॅव इलेक्ट्रॉन. So we have only one angular node and the nodal plane is YZ plane for 2px. कळलं? लक्षात आलं? चलो, now let us see for second. When we draw electron on y axis. इलेक्ट्रॉन जर का y axis वर आहे म्हणजे तो कुठं नाहीये, x वर नाही, z वर नाही, बरोबर ना? So there is one nodal plane and that nodal plane is nothing but xz plane. कळलं? सो इलेक्ट्रॉन्स आर नॉट प्रेझेंट ऑन एक्स झेड, असं जे हॉरिझॉन्टल येते. मग अशी तर व्हर्टिकल मध्ये इलेक्ट्रॉन नव्हते, आता या हॉरिझॉन्टल मध्ये नाही. कळलं? आता नेक्स्ट वन पीझेड. पीझेड म्हणजे कसा, आपला ऑर्बिटल हे असे ऑन द ऍक्सिस, बरोबर, हे असं आलंय, याच्यावरती इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे काय, हे जे बोर्डचं प्लेन आहे या प्लेनवरती इलेक्ट्रॉन नाहीत. आणि बोर्डचं प्लेन कोणतं आहे, एक्स वाय. सो देर इज वन नोडल प्लेन अँड दॅट नोडल प्लेन इज प्रेझेंट ऑन एक्स वाय. कळलं? सो px have one nodal plane on yz, py have one nodal plane on xz and pz have one nodal plane on xy. कळलं सगळ्यांना? चलो, सो दिस इज अबाउट p ऑर्बिटल. जर आपण पुढे जाऊया, जसा 2p काढला तसा आपल्याला 3p काढता येईल. मग अशी 1s नंतर 2s काढला तसंच. सो सपोज 2px काढला तसा 3px काढला, तर बघा आपण हा एक्स ऍक्सिस वर काढला होता 2px. सो हिअर इलेक्ट्रॉन्स आर देअर. आणि आता 3px कसा काढणार, त्याच्यापेक्षा मोठा, बरोबर, आणि इलेक्ट्रॉन कुठं असणार, इथं पेरिफेरलला. सो मधल्या एरियाला आपण काय म्हणणार आहे, जो 3 डायमेन्शनल एरिया आहे, दिस एरिया इज नथिंग बट वन्स अगेन नोड. आणि हे कोणतं नोड आहे आता, रेडियल नोड, बरोबर. So 2p have zero radial node, 3p will have 1, 4p will have 2 and so on. And next one px, py, pz कोणता पण असो, 3px, 4px, 5px कुठला पण असू देत, त्यांच्याकडे एक एक अँग्युलर नोड येणार. लक्षात आलं? सो लेट अस मेक दिस पॉइंट. सो एस झालं ना आपला p इज हॅव्हिंग डम्बेल शेप. Okay, it have directional character. This direction is along the axis. It have radial nodes. Radial node is 0 for 2 आणि त्याच्यानंतर 3 1 साठी पुढे सुरू झालं. Then angular node. Angular node. It have one angular node. बरोबर, और यू कॅन से एल इज इक्वल टू 1. म्हणजे एस साठी एल इज इक्वल टू 0 होतं, पी साठी एल इज इक्वल टू 1 आलं. कळलं सगळ्यांना? चला, सो पी ऑर्बिटल साठी फटाफट एक स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढे जाऊया डी ऑर्बिटल कडे. ओके, चला आता आपण डी ऑर्बिटल बघूयात. डी ऑर्बिटल, देर आर टोटल 5 डी ऑर्बिटल्स. ओके, डी ऑर्बिटल, त्याचा शेपचं नाव काय येतं, डबल डम्बेल शेप. ओके, डी ऑर्बिटल इज डबल डम्बेल शेप. इट स्टार्ट्स विथ नंबर 3. सो वी हॅव 3d. ओके, डी ऑर्बिटल, इट इज डबल डम्बेल शेप्स. ओके, नेक्स्ट one, total there are 5 d orbitals. Out of the 5, 3 are between the axis and 2 are on the axis. Out of the 5, 3 are between the axis. 3 ऑर्बिटल किंवा 3 शेप्स कसे काढायचे, ऍक्सिसच्या मध्ये, आणि 2 शेप कसे काढायचे, ऑन द ऍक्सिस. जे बिटवीन द ऍक्सिस आहे त्यांना म्हणायचं असतं T2G, आणि ऑन द ऍक्सिस आहे त्यांना काय म्हणायचं, EG. ओके, सो बिटवीन द ऍक्सिस, ऑन द ऍक्सिस. चला आपण ट्राय करूयात, पहिल्यांदा काढूयात बिटवीन द ऍक्सिस. सो इफ यू ड्रॉ ऍक्सिस एक्स वाय अँड झेड, आता मी सध्याला इथं एक्स आणि वायच काढते, ठीक आहे. सो झेड कसं येणार आहे परत, त्याला असं परपेंडिक्युलर, बरोबर. सो एक्स आणि वाय काढलाय बिटवीन द ऍक्सिस. सो इफ आय ड्रॉ ऑर्बिटल बिटवीन एक्स अँड वाय,
इट विल बी लाईक दिस. एक्स आणि वायच्या मध्ये काढला. ओके, सो व्हॉट यू से अबाउट अँग्युलर नोड. ओके, पहिली गोष्ट नामकरण करूयात. एक्स आणि वायच्या मध्ये काढले म्हणून ह्याला काय म्हणायचं, डी एक्स वाय. याला काय नाव दिलं आपण, डी एक्स वाय. ठीक आहे, डी ऑर्बिटल साठी डी, एक्स आणि वायच्या मध्ये म्हणून डी एक्स वाय. ओके, आता डी एक्स वाय मध्ये हे जे बोर्डचं प्लेन आहे ज्याला आपण एक्स वाय म्हटलंय आणि झेड कुठे हा असा आहे. बरोबर, सो द प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू दिस एक्स वाय म्हणजे कोणतं, एक्स झेड प्लेन. कळते ना, एक्स झेड प्लेन. आणि दुसरं कोणतं, वाय झेड प्लेन. एक्स झेड प्लेन म्हणजे असं हॉरिझॉन्टल आणि वाय झेड प्लेन म्हणजे व्हर्टिकल. ह्या दोन्ही प्लेन वरती इलेक्ट्रॉन नाहीयेत. इलेक्ट्रॉन कुठे आहेत, बोर्ड वरती. कळलं नाही. सो अँग्युलर नोड्स आर 2 अँड व्हॉट आर नोडल प्लेन्स. नोडल प्लेन कोणते कोणते होणार आहेत, एक्स झेड अँड वाय झेड. कळलं, एक्स झेड म्हणजे असं हॉरिझॉन्टल आणि वाय झेड म्हणजे हे असं व्हर्टिकल. ह्या दोन्ही वरती इलेक्ट्रॉन नाही. ओके, चला आता पुढे काढूयात आपण डी वाय झेड. आता डी वाय झेड करताना काय करूयात आपण, दोन ऍक्सिस जे वाय आणि झेड आहेत ते आपण हे दोन दोरूयात, वाय आणि झेड. म्हणजे एक्स ऍक्सिस कुठे गेला, नाव एक्स ऍक्सिस इज लाईक दिस. सो इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट ऑन बिटवीन वाय झेड. ओके, आपला एक्स ऍक्सिस कुठे आहे, हा असा परपेंडिक्युलर. कळलं. सो आता कुठं इलेक्ट्रॉन नाहीयेत, इलेक्ट्रॉन कुठं नाहीयेत, एक्स वाय आणि एक्स झेड या दोन प्लेन वरती इलेक्ट्रॉन नाहीयेत, एक्स वाय आणि एक्स झेड. सो अँग्युलर नोड्स आर 2 अँड वेअर आर द अँग्युलर प्लेन्स, इट इज एक्स वाय अँड एक्स झेड. ओके, थर्ड वन. आता थर्ड वन आय थिंक यू कॅन ड्रू नाउ, डी झेड एक्स. ओके, थर्ड ऍक्सिस कोणता आहे आपला, डी एक्स झेड किंवा झेड एक्स म्हणा किंवा एक्स झेड म्हणा. So we can draw it now. If this one is x axis, this one is z, y is perpendicular, and if you draw, the shape will be like this. बरोबर, आणि अँग्युलर नोड्स किती येणार आहेत, अगेन 2. आणि आय थिंक नाउ यू कॅन गेस दिस नेम्स. व्हॉट इज द नेम, एक्स आणि झेड या प्लेन वरती आहेत, मग कुठे नाहीत, वाय वाल्या. सो वाय झेड अँड एक्स वाय, दिस 2 प्लेन्स आर नोडल प्लेन्स. लक्षात आलं. So these are the 3 axes or 3 orbitals which are present between the axis. These are the 3 orbitals which are present between the axis. We call them as T2G. ठीक है, चलो now we'll try for EG. EG म्हणजे काय, on the axis. So there are 2 EG orbital. First one is dx square minus y square. Okay, x square, square वगैरे का केलं त्याच्यामध्ये पडू नका, it is the name. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सो वाय स्क्वेअर आलाय, सॉरी एक्स आणि वाय नाव आलेत म्हणजे काय, ऑन द ऍक्सिस आहे. कोणता ऍक्सिस आहे, एक्स आणि वाय. ओके, सो इफ यू ड्रॉ दिस ऍक्सिस एक्स अँड वाय, सो वन्स अगेन झेड इज परपेंडिक्युलर. तर जो परपेंडिक्युलर आहे तो आपण आता काढलेला नाही. आणि आता ऑन द ऍक्सिस म्हणजे कुठे, एक्स वरती आहे आणि वाय वरती. सो दिस इज आवर डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि परत एकदा झेड कुठे आहे, असा परपेंडिक्युलर आहे. आता नीट बघा, आपल्याला काय बघायचं आहे, अँग्युलर नोड आणि नोडल प्लेन. सो मगाचाच पॉइंट, अँग्युलर नोड कुठे आहे, नोडल प्लेन कुठे आहे, किती आहेत आणि कुठे आहे. ओके, सो परत आपलं हे झेड ऍक्सिस काढूयात. झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे एक्स झेड प्लेन. इलेक्ट्रॉन आहेत का, येस दे आर प्रेझेंट. एक्स वरती आहेत म्हणजे एक्स झेड वरती आहेत. वेन वी ड्रॉ वाय झेड, इलेक्ट्रॉन आहेत का, आहेत. मग नोडल प्लेन कुठे, बरोबर ना. सो एक्स वाय वरती पण आहे, एक्स झेड वरती पण आहे, वाय झेड वरती पण आहे, एक्स वाय वरती टाळायचं, अख्खं नावच एक्स वाय मध्ये. बरोबर, मग आता नोडल प्लेन कुठं गेलं. सो बघा परत एकदा आपण हे असं काढून बघूया. सो ह्या पेनची जी कॅप आहे यांना आपण म्हणूयात हे ऑर्बिटल्स. इथे एक ऑर्बिटल आहे, इथे एक आहे, तसंच खाली इकडे आहे. ठीक आहे, सो ऑर्बिटल्स आर प्रेझेंट ऑन दिस ऍक्सिस. सो ऑर्बिटल्स कुठं नाहीयेत, तर कुठं नाहीयेत असं तिरकं जे प्लेन असं कट करणं, कटिंग द केक, हा असा जो कट केलाय त्याच्यावरती इलेक्ट्रॉन नाहीयेत. सो दिस इज वन प्लेन अँड दिस इज अनदर प्लेन. ओके, सो वेअर इज दॅट प्लेन, वी कॅन ड्रॉ लाईक दिस. द प्लेन विच इज 45 degree and 135 degree from x axis.
और यू कॅन से फ्रॉम वाय ऍक्सिस, एक्स वरनं 45 अँड 135 किंवा वाय वरनं 45 आणि 135. त्या डिग्रीवरती जे प्लेन आहे त्यांना काय म्हणायचं आपण, नोडल प्लेन. आणि असे दोन सापडले, सो अँग्युलर नोड्स आर 2. कळालंय? सो डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. चलो नेक्स्ट वन इज डी झेड स्क्वेअर. डी झेड स्क्वेअर. डी झेड स्क्वेअर कसा काढायचा, परत एकदा ऑन झेड ऍक्सिस. मग आता आपण काय करूया, एक्स वाय झेड यातला आपण याला म्हणूया झेड, इथं आहे एक्स आणि वाय कुठे आहे, परत एकदा परपेंडिक्युलर. सो डी झेड स्क्वेअर कसं आहे बघा, एक ऑर्बिटल झेड वर आहे बरोबर, मग सारखंच एक वाय वरती होतं एक एक्स वरती होतं, हे कुठे एक झेड वरती. आता दुसरं काढलं पाहिजे ना, तर दुसरं बघा कसं येणार आहे. सपोज दीज आर आवर 3 ऍक्सेस एक्स वाय झेड. तर एक कुठं काढलं आपण, झेड वरती, म्हणजे हा जो ब्ल्यू पेन आहे त्याच्यावरती आपलं एक आलंय. ठीक आहे, याला आपण बाजूला ठेवूयात. सो एक नोड पॅक झाला. आता दुसरा जो काढायचा नोड म्हणजे एक ऑर्बिटल झालं, एक डंबेल, डबल डंबेल मधला एक झाला. आता दुसरं डंबेल हे एक्स आणि वाय वरती इक्वली शेअर करायचं. म्हणजे काय होणार आहे, जे आपण दोन पाकळ्या वर खाली काढल्यात त्याच्यावर इथं काय होणार आहे, छोट्या 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 4 काढायच्या. कळालंय? ओव्हरऑल दिस कम्प्लीट एक्स आणि वाय याच्यावरती काय आहेत, आपले इलेक्ट्रॉन आहेत. बट हाऊ दिस इलेक्ट्रॉन्स, दे आर प्रेझेंट लाईक अ सर्कल अराउंड इट. कळालंय? म्हणजे बघा कसं बँगल बघूयात आपण. सो सपोज हे आपलं डी झेड स्क्वेअर आहे, म्हणजे झेड ऍक्सिस वरचं हे ऑर्बिटल आहे आणि त्याच्याकडे एक्स वाय, दिस एक्स वाय इज प्रेझेंट लाईक दिस. कळालंय? टच केलेलं नाहीये, फक्त कसं आहे त्याच्या कडेनी प्रेझेंट आहे, पण कुठे, ऑन द ऍक्सिस, एक्स आणि वायच्या ऍक्सिस वर आहे. कळालं? सो दिस इज अवर डी झेड स्क्वेअर. आता क्वेश्चन आवडता परत, अँग्युलर नोड किती आणि अँग्युलर नोडल प्लेन आहेत कुठे. सो हा आपला वाय झेड झाला. जरा इमॅजिन करा, हे आपला झेड ऍक्सिस आहे आणि ही बँगल कुठे, एक्स वाय प्लेन वरती. तर एक्स वाय प्लेन वरती आपलं हे स्ट्रक्चर आहे आणि इथनं म्हणजे एक्सचा जो सेंटर आहे इथपासनं खाली आणि वरती जर का आपण असं तिरकी लाईन काढली तर त्याच्यावरती इलेक्ट्रॉन नाहीयेत. कळलं? आणि तिरकी लाईन नाही, आपल्याला काय काढायचंय, कोन काढायचंय. कळालंय? सो द कोनल एरिया बिलो अँड अबव ऑफ दिस which does not contain electrons. So it have two conal areas or two cones on which electrons are absent. So actually plane नाही मिळत तर तुम्हाला canonical किंवा कोन शेप मधली डायग्राम मिळते, which does not contain electron. Okay, so this is about d orbital. So आपण पटकन लिहून टाकूया. What about this d orbital? d orbital is double dumbbell. Okay, then it have directional character. This direction can be on the axis or between the axis. Okay, next one radial nodes आहेत का, yes, like 3D मध्ये 0 नोड झाले पण 4D मध्ये 1 येणार. आणि अँग्युलर नोड what is L is equal to 2. So angular node for D is equal to 2. लक्षात आलं? सो दिस इज स्टोरी फॉर डी ऑर्बिटल. चला पटकन एक स्क्रीनशॉट काढा, मग आपण जाऊयात एफ ऑर्बिटल मध्ये. ओके डन. चलो नाउ विल सी एफ ऑर्बिटल. सो एफ ऑर्बिटल आपलं गुडलक चांगलंय की फारच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे गुडलक चांगलं का, फार कॉम्प्लिकेटेड इतकं झालंय की ते बोर्डवरती पण काढता येत नाही आणि त्याचं अनालिसिस करणं जरा डिफिकल्ट आहे. सो व्हॉट इज रिटन फॉर एफ, एफ ऑर्बिटल इज रिटन ॲज इट इज कॉम्प्लिकेटेड. सो इट इज नॉट स्टडीड. बरं झालं ना, एकदाच संपलं. व्हिडिओ संपायची वेळ आली. ठीक आहे. सो ओव्हरऑल व्हॉट इज मॉरल ऑफ द स्टोरी, देर आर 4 ऑर्बिटल्स एस पी डी एफ. त्यांचे शेप्स, त्यांचे नोड्स पटापट लिहून घेऊयात. ठीक आहे. सो वी हॅव 4 ऑर्बिटल्स एस पी डी एफ. एस पी डी एफ. L is equal to 0, 1, 2, 3. ओके, 0, 1, 2, 3. हे 0, 1, 2, 3 म्हणजे काय, नोडल प्लेन्स. Nodal planes are 0, 1, 2, 3. What is their shape? Shape of S is spherical. This one is dumbbell. This one is double dumbbell.
and last one is complicated. Okay, so overall what we have seen angular nodes, nodal plane and shape of the orbital. कळालं सगळ्यांना स्टोरी कळाली आहे. सो SPDF these are the 4 shapes and these are angular plane. कळालं. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आपण. विल टेक एक्झाम्पल ऑफ 5D. How many angular nodes and how many nodal angular nodes and radial nodes are present? So 5D कसं काढायचं बघा. n is equal to 5 and L, D साठी L किती घेणार 2. सो रेडियल नोड, मला रेडियल नोडचा शॉर्टकट सांगितलेला काय n minus L minus 1. So it is 5 minus 2 minus 1. Answer is 2. So in 5D you will get 2 radial nodes. Okay, and what about angular node? Angular node will be equal to L. L is equal to 2. कळाले. D साठी L किती घेणार 2. लक्षात आले. So in this way you can solve anything. Like if you have 2 नको घ्यायला, जरा डिफिकल्ट नंबर घ्या. 6s. सो 6s मध्ये रेडियल नोड किती सांगा बरं पटकन. n किती घ्यायचा 6 आणि s किती L किती घेणार आहे 0. सो रेडियल नोड्स विल बी 5 and angular nodes will be 0. ओके, आता बघा 6s, 7s, 5s, 10s कुठला पण s असू देत, L काय येणार आहे 0. सो अँग्युलर नोड्स आर नॉट एट ऑल रिलेटेड टू n. अँग्युलर नोडचा n शी संबंध नाही, बट येस रेडियल नोड्स रिक्वायर n. कळलं. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेक्चर हाऊ टू कॅल्क्युलेट अँग्युलर नोड आणि फायनली रेडियल नोड आणि अँग्युलर नोड कसे काढायचे. ठीक आहे, चलो. सो विल स्टॉप हियर. नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन क्वांटम नंबर्स NLMS. आता ऍक्च्युली आपण हे जे काय काढले दिस इज नथिंग बट अवर क्वांटम नंबर L, अॅझिमुथल क्वांटम नंबर. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉपर NLMS चारही क्वांटम नंबर परत पहिल्यापासून बघायचे, त्याचा इम्पॉर्टन्स आणि त्याच्यावरनं इलेक्ट्रॉनची पोझिशन कशी सांगायची. ओके, सो तो लेक्चर आपण लवकरच बघूयात. सो आता थांबूयात. येस, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ॲज वेल ॲज शेअर विथ युअर फ्रेंड्स. ज्या फ्रेंड्सना अजून माहित नाहीये तुमच्या की हे लेक्चर्स चालू आहेत त्यांना प्लीज सांगा आणि त्यांना सुद्धा माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ एंड पर्यंत सगळ्यांनी बघा. ठीक आहे, गुड बाय.